वनक्कम तमिळनाडू वारचिंजी 1 मे 2026 महाराष्ट्र दिन. त्या महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून आपला मावळा नावाच्या संघटनेच्या माध्यमातून महिन्याच्या प्रत्येक एका रविवारी एका छत्रपती शिवरायांनी जे गडकोट उभे केले त्या गडकोटावर जायचं, स्वच्छता करायची, संवर्धन करायची आणि जाताना आपल्या महाराजांचे विचार घराघरापर्यंत पोचवण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून केलं जात असतं. त्यामुळे आज 14वी मोहीम होत असताना ती महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून स्वराज्याच्या 3 राजधान्या होत्या, त्यामध्ये राजगड, रायगड आणि तिसरी जिंजी. जिंजी किल्ल्यावर महाराष्ट्र दिन साजरा करून ही मोहीम या ठिकाणी राबवण्यात आली. आज महाराष्ट्र दिन सुद्धा या जिंजी किल्ल्यावर साजरा करत असताना खऱ्या अर्थाने एक अतिशय आनंद होत आहे. कारण या जिंजीमध्ये तमिळनाडूमध्ये एक शाहिराच्या कार्यक्रमाने या मोहिमेला सुरुवात झाली. शाहिरी असो, मल्लखांब असो, तुमचं भरतनाट्यम असो, अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांनी या मोहिमेची सुरुवात झाली. आणि आज निश्चित आज हा क्षण आम्हा सर्वांसाठी एक अविस्मरणीय क्षण आहे की महाराष्ट्र दिन आपण तमिळनाडूमध्ये जिंजी या किल्ल्यावर साजरा करत आहोत. ಓಕೆ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. தமிழகத்தில் செஞ்சி கோட்டைக்கு மகாராஷ்டிராவிலிருந்து எம்பி அவர்கள் குறைந்தது 200 பேருக்கு மேல் வந்து தூய்மை பணி செய்வதற்காக வந்து அருமையாக இந்த கலை நிகழ்ச்சியுடன் ஏற்பாடு செய்து பக்காவை நடத்தி கொண்டிருந்தது. நம்ம செஞ்சியின் சார்பாக தமிழக விவசாய பாதுகாப்பு சங்கம் உழவன் டி ரமேஷ் சார்பாக நன்றி. किल्ले जिंजी या ठिकाणी ही मोहीम आम्ही आज राबवत आहे. ही मोहीम राबवत असताना आज महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून मल्लखांबासारखी एक मल्लविद्या छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये जी मल्लखांब खेळला जात होता या ठिकाणी झालं. महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने शाहिरी, ज्या शाहिरीने छत्रपती शिवरायांचा इतिहास साऱ्या खोऱ्यामध्ये पोचवण्याचं काम केलं, त्या शाहिरांचा कार्यक्रम या ठिकाणी झाला. खऱ्या अर्थाने आज आनंद वाटतो की महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील या ठिकाणी मावळे उपस्थिती, याचबरोबरीने महाराष्ट्रातील अनेक लोक तमिळनाडूमध्ये